तेल आणि तूप ही शरीराची गरज आहे तसं पाहिलं तर. आयुर्वेदाने 7 धातू सांगितलेले आहेत. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं, तर तुम्हाला या 7 धातूंमध्ये मधला धातू दिसेल मेदाचा धातू. आता जो मधला धातू असतो तो जास्त वाढला किंवा मेद खूप वाढला, स्थौल्य जास्त वाढलं, वजन जास्त वाढलं, ती नक्कीच एक विकृती आहे. पण जर हा मेद नॉर्मल किंवा नैसर्गिक प्रमाणामध्ये असेल, तर तो तुमच्या शरीरासाठी तेवढाच आवश्यक असतो. तो कसा ते सांगतो. हा जो मेद असतो, हा स्नेहाला धरून ठेवतो किंवा तैलीय पदार्थाला धरून ठेवत असतो. त्याच्यामुळे अलीकडचे धातू, मांस आहे, रक्त आहे किंवा रस आहे, ह्या धातूंना तो स्निग्ध करायचं काम करतो. आणि त्याच्यानंतर हाडं आहेत, हाडामधली मज्जा आहे, शुक्र आहे, या 3 धातूंनाही स्निग्धता देण्याचं काम हा मेद करत असतो. आणि या मेदाचं पोषण होणं पण आवश्यक असतं. आपण जे काही खातो त्याच्यामध्ये मेदाला पोषण मिळण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. जसं तेल आहे, तूप आहे, वसा आहे, मज्जा आहे. हे 4 स्नेह जे आयुर्वेदात सांगितलेले आहे, ज्याला चतुर्स्नेह किंवा महास्नेह असं म्हणतात. हे 4ही स्नेह आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.